आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावरणं शक्य नाहीये, कशी सावरू मी स्वतःला? राहून राहून तेच वाटतंय की मी कुठे कमी पडले, माझं काय नेमकं काय चुकलं? आपले संस्कार कमी पडले का हो? का म्हणजे का आपल्या लेकांनी हे असे गुण उधळले? मला काय कळतच नाही अजिबात। तिलोत्तम, अगं कुठल्याही सामान्य आई बापाप्रमाणे आपण संस्कार दिले आपल्या मुलांना। आता पुढे जाऊन त्यांनी त्याचं काय केलं ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे। तू स्वतःला दोषी मानू नकोस। असं म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून नाही ना देऊ शकत। तिलोत्तम, आता माणूस आहे म्हटल्यावर होतात चुका। चुकला आपला मुलगा, हे चूक नाहीये। राजकुमार मी जे केलंय ना त्याला चूक म्हणत नाही, त्याला गुन्हा म्हणतात, गुन्हा। आणि एक आई म्हणून मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही। मला लाज वाटते स्वतःची। आई, माझी अवस्था पण तुझ्यासारखीच आहे। सुधरत नाहीये मला काय करायचं ते। पण सावली एक गोष्ट बरोबर बोलली। अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्यात जास्त जर आधाराची गरज कोणाला असेल तर ती अमृता वहिनीला आहे। आई, आपण आपले इमोशन जरा बाजूला ठेवूयात आणि अमृता वहिनीला जरा आधार देऊयात। बरोबर, चल। ऐश्वर्या, पण मी सावलीची बाजू का घेऊ नये जर ती बरोबर असेल तर? हा, आणि मुळात ना मला कळतं, मला माझी बुद्धी आहे। कोण बरोबर कोण चुकीचं ते मला कळतं। का तुला जे चुकीचे वाटतात त्यांना चुकीचं म्हणायचं, मी तुझ्या होला हो करायचं, असं करू का? तेवढी अपेक्षा नाहीये तुझ्याकडून। आणि कधी तू माझ्या होला हो केलंस रे? बायको आहे मी तुझी। कधी उभा राहिलास माझ्या बाजूने ठामपणे नील? ऐश्वर्या, ऐक ना, ज्या दिवशी तू योग्य असशील, बरोबर असशील ना, त्या दिवशी हक्कानी बाजू घेईन तुझी। पण सावली बायको आहे ती तुझी? मी बायको आहे। रीतसर लग्न करून आणलंय तुम्ही मला या घरात। जबरदस्ती नाही आले मी, जबरदस्ती ती आली आहे, लादली गेली आहे ती तुमच्यावर। हा, तरी बाजू नाही घेत ना तू माझी? अरे पण तू चुकीची असताना तुझी बाजू कशी घेऊ मी? एक्झॅक्टली, हेच बोलून नेहमी मला बाजूला करतोस आणि स्वतः अंग झाडून टाकतोस। रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही तू, माझ्यासाठी काही करत नाही ना, म्हणून मला माझ्यासाठी करावं लागतं। मी उभी राहते माझ्यासाठी। आज जी काही मी आहे ना ती माझ्या हिमतीवर आहे, माझ्या कॅलिबरवर आहे, तुझ्यामुळे नाहीये। तू काहीच केलेलं नाहीयेस माझ्यासाठी। आणि काय रे, त्या दिवशी माझ्या कानाखाली मारलीस ना? तुला काय वाटलं विसरले मी? आता चांगलं लक्षात आहे। ती आली आहे चीप घरातून, मी नाही आले। मी वेल टू डू फॅमिली मधून आहे। बॅग पॅक करेन आणि निघून जाईन, कळलं? तू काहीच करू शकणार नाही। पण इथे जी मी थांबलीये ना ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी। ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना, तुम्हा तिघा भावांचा हक्क आणि अधिकार तिने काढून घेतलाय। मी थांबले ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी। पण तुला काय करणार आहे? डोकं आहे का तुला? ऐश्वर्या, प्रत्येक वेळी हक्क, पैसा, प्रॉपर्टी एवढंच दिसतं का तुला? याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काय नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावली यावेळेला बरोबर होती। वाव, नाईस। इतकं होऊन सुद्धा परत घेतलास ना तिचं नाव? हेच म्हणते मी तुला, माझी बाजू कधीच घेत नाहीस। अरे पण ती गेट आउट। आता यापुढे एक शब्द बोललास ना तर लक्षात ठेव। उत्तम उत्तम।
दोघांनी मिळून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मला बाप म्हणतोस ना, मुलगा शोभतोस मला. उत्तम उत्तम. भेटू लवकरच. काळजी घ्या. येस. घ्या. काय म्हणतोय देवा? आणि कोणाचं कौतुक? काय झालंय? कौतुक कोणाचं करणार? आपल्या सावलीचं. सावलीचं? काय केलं सावलीने? देवाच्या मदतीने तिनं त्या राजकुमारचं जे अफेअर आहे ते तिलोत्तमासमोर उघडं केलं. काय? राजकुमारचं अफेअर आहे? शी, काय नीच माणूस आहे हो. म्हणजे इकडे घरी त्याची बायको त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि आणि हा बाहेर असं शेण खातोय. काय अवस्था झाली असेल अमृताची, देवच जाणे. नाही पण सावलीने केलं ते अगदी बरोबर आहे. हा धाडसी आहे हो पोर. उत्तम केलं, योग्य केलं. काय संसारी मुलगी आहे ना ती. सुखी संसाराची किल्ली तिला माहिती आहे. आता राहता राहिला प्रश्न त्या राजकुमारचा. त्याच्याबद्दल कल्पना मी त्या तिलोत्तमाला आधीच दिली होती. त्यामुळे आता जे काही घडलंय त्यात मला काही नवीन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, सावली त्या घरातील एक एक वाईट प्रवृत्ती दूर करणार. मेंदळे कुटुंबाच्या शुद्धीकरणाचा विडाच उचललाय माझ्या लेकीनं. काही म्हण, नशीबवान आहे तिलोत्तमा. तिनं जे काही थोडंफार पुण्य केलंय ते सावलीच्या रूपानं तिच्या घरात आलंय. म्हणून सगळं चाललंय. देवा, बारीक लक्ष ठेवा. हे मुलगी जे मला देऊ शकते ना ते अमृता तू मला कधीच देऊ शकत नाही. करता येणार मला हिच्या बरोबर संसार. काय करत होतीस तू हे? भरलेलं आयुष्य होतं माझं. किमान अशी समजूत करून घेतली होती स्वतःची की माझा संसार समृद्ध आहे, सुखी आहे. नाही, भ्रमाचा भोपळा होता तो. शेवटी फुटलाच. सांगा ना, किती दिवस असं खोट्याच्या आशेवर जगणार आहे मी?